बरेच वर्षानंतर हा युग जुळून आला की आम्ही सगळे मित्रमंडळींनी ठरवलं की आपल्याला कुठेतरी बाहेर आउटिंगला जायचं आहे. सो आमच्यासोबत लहान मुलं असल्याकारणाने आम्ही फार्म हाऊस चूज केलं, ते बेटर राहतं. आणि अशा प्रकारे माझी तयारी चाललेली, गडबड होती. सोबत मुलं असल्याकारणाने जेवढं मला शूट करता येईल तेवढं केलं. आणि ही सुरुवात आमची अशी. पहिली लागलेली लाट नष्टर लचांड लटांबर अवदसा. तुम्ही बघितल्याप्रमाणे आमची गाडी फसली होती, ट्रॅफिक लागलं, असं कसं बसं करत आम्ही पोहोचलो डेस्टिनेशनवर फायनली. आमच्या इथे सगळ्यांची गडबड चाललेली आणि आमची गाडी फसली होती. आम्ही आलो होतो कर्जतमध्ये आणि त्याच्यानंतर पहिली पेटपूजा केली, आवरलं सगळं सगळ्यांचं आणि नंतर आम्ही सीधा गेलो स्विमिंग पूलमध्ये. सर्वांची एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवल होती. असं वाटत होतं की कुठल्या तरी पिंजऱ्यातून सुटलो आहे आणि मोकळे एकदम म्हणतात ना तसं भेटलो आहे. इथे बाळाचं जेवण म्हणजे मी कॅरी केलेलं थोडंफार, त्यामुळे तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागलं मला. ते झाल्यानंतर इथे थोडं आमचं डान्स वगैरेचं सेटअप चाललेला, जो की आम्ही सगळं प्लॅन केलेलं बट तसं काही झालं नाही. आणि अशा प्रकारे आमची ट्रिप थोडीशी आवरली गेली, थोडक्यातच म्हणायला हरकत नाही, पण खूप छान झाली. थोडे फ्रेश झालो, फ्रेश वाटलं. हे आयुष फार्ममध्ये आलो होतो आम्ही आणि इथे आमचे सर्वा प्रथमतः आले होते आमच्यासोबत जीजू. सो त्यांनी अशा प्रकारे सर्वांना बाय केलं, सगळ्यांना बाय केलं. आटोपलं आमचं सगळं जे काय होतं ते आणि आम्ही परतीचा मार्ग पकडला. तर छान वाटलं, थोडंसं येऊन रिफ्रेशमेंट भेटली. मित्रमंडळींसोबत आम्ही टाईम स्पेंड केला एकमेकांसोबत. गॉसिपच इतक्या होत्या की आम्हाला वेळही पुरला नाही. ते 2 दिवस कसे गेले तेही कळलं नाही. इतकं मस्त वाटत होतं भेटून. पण अर्धा वेळ तर मुलांमध्येच, लहान मुलं असल्यावरती म्हणजे तो वेळ भेटत नाही. जसा काय बोलतात ना, एक मी टाईम म्हणून. ठीक आहे, इट्स ओके. बट आम्ही एन्जॉय केला जे आहे तेच. आणि पाऊस भरपूर होता. इथे बघा आमची ट्रिप अशा प्रकारे संपली की पेरू धुवत होते नॅचरल वॉटरने.